आज ना माझं पहाटेचा अजिबात काहीच अभ्यास झालेला नाही आहे. कारण बाबूला बरं वाटत नव्हतं. त्याला रात्रीचं 2 वाजता मी औषध वगैरे बांधलेलं आहे. तरीसुद्धा त्याला परत ताप भरलेला होता, तर थंडीसुद्धा वाजून आलेली. मग तो थेट 6 नाही 7 वाजता झोपलेला. आणि मग त्यानंतर मी माझी जी कामं आहेत रोजची ती कामे आवरून घेतली. आणि तोपर्यंत इतिहास वगैरे जे विषय आहेत त्यांचे मी व्हिडिओ ऐकलेले आहेत. आणि त्यानंतर मग 11:45ला माझं सर्व काम आवरलं आणि तेव्हाच मी बसलेली आहे अभ्यासाला. तर मी सगळ्यात अगोदर बुद्धिमत्ता हा जो विषय आहे त्यातील जे प्रश्न आहेत संख्यामालेवरील किंवा त्यातीलच काही वेगळे घटक आहेत, क्रम ओळखा वगैरे वगैरे, तर ते घेतलेले आहेत. मी बरेचसं बुद्धिमत्तेचंच कव्हर केलेलं आहे आज. आणि त्यानंतर ना मग मी आपला ICDS हा जो घटक आहे तांत्रिक, त्याचा अभ्यास आज केलेला आहे. तर तो सुद्धा घटक मागे पडायला नको, कारण वेटेज त्याला खूप जास्त आहे. 20 प्रश्न त्याचे विचारले जाणार आहेत आपल्याला. तर घरामध्ये मी कामाचं कसं केलेलं आहे की सकाळी झाडू मारायचं काम मी माझ्या मुलीला वाटून दिलेलं आहे. म्हणजे थोडे कामं मी असे घरामध्ये आता वाटून दिलेले आहेत. आणि मिस्टरांना तर एक परमनंट काम आहे बाळ सांभाळायचं, ते घरात असल्यानंतर. आणि मग बाकीचे कामं जी आहेत ती आरवी आणि मी आरवीला तिचे पप्पांचा डबा तिचा डबा असं घासायला सांगत असते. मग ती ते सुद्धा काम करते. तेवढंच थोडंसं काम हलकं होतं आपलं, बाकी काही नाही. आणि झाडू मारायचं शाळेतून आल्यावर सुद्धा मग ती झाडू वगैरे मारत असते. हे सोपे काम आहेत, जसं भांडे लावणे आहेत. तर ही कामं मी तिला वाटून दिलेली आहेत. त्यानंतर कपड्यांसाठी माझ्याकडे मशीन आहे, त्यामुळे ते एक काम माझं पटकन होऊन जातं. भांडी वगैरे घासेपर्यंत कपड्यांचं होऊन जातं. आणि लादी मग मी पुसत असते. बाळ ज्या रूममध्ये जास्त वेळ खेळतो दिवसा, त्या रूममध्येच मग मी डेली फरशी पुसत असते आणि बाकीचे रूम जे आहेत ते दिवसाड पुसत असते. तर एक्झाम होईपर्यंत माझं असंच कामाचं सगळं काही असणार आहे. त्यामुळे मग मी तुम्हाला ते शेअर केलं. तर तुम्हीसुद्धा तुमच्या लेव्हलनी थोडंफार ॲडजस्ट करून अभ्यासाला जास्त वेळ देऊ शकता. कारण की आता महिनाभरावरच आपली एक्झाम आलेली आहे, त्यामुळे अभ्यास जास्त वेळ होणं जास्त गरजेचं आहे. तर एकंदरीत माझं असं कामाचं आणि अभ्यासाचं नियोजन सध्या आहे. फक्त आता थोडंसं बाळाला 2 दिवसात बरं वाटलं की मग पुन्हा माझं पहाटेचा सुद्धा अभ्यास सुरू होईल. भाज्या वगैरे निवडायचं कामसुद्धा मी मग व्हिडिओ पाहत करत असते. ते यूट्यूबमुळे आपल्याला तेवढा एक फायदा होतो की व्हिडिओ ऐकता किंवा पाहता आपली काही कामं होत असतात. तर मी लादी पुसतानासुद्धा मग व्हिडिओ ऐकत असते. आणि म्हणजे तो सुद्धा टाईम आपण युटिलाइज करायचा. आणि जेणेकरून आपल्याला GKमध्ये सुद्धा एक मार्कसुद्धा खूप महत्त्वाचा आहे मेरिटसाठी. त्यामुळे मग असा टाईम मॅनेजमेंट तुम्हीसुद्धा करू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आज ना मी 11:45ला जी अभ्यासाला बसली होती ते 3:30 वाजेपर्यंत माझा चांगला एकदम जोरदार अभ्यास झालेला आहे. तर मी काय केलेलं ना, फक्त मध्ये अर्ध्या तासानंतर मी 5-5 मिनटाचा ब्रेक घेऊन पाणी प्यायला किंवा वॉशरूमला जात होते. आणि मध्ये एकदा 10 मिनटाचा ब्रेक घेतला, कारण मला बाळाला जेवण बनवायचं होतं त्यामध्ये. आणि त्यानंतर त्याला झोपवलेलं होतं. तर मग त्याला झोका देत जर मध्येच